एक सरप्राईज आहे, गुड्डूसाठी सरप्राईज आहे आणि मम्मी पण थोडी बघून सरप्राईज होईल. ओके, मी नाही सांगणार काही सरप्राईज. कमी सोला पाठक नाहीये. हे गाइस, गुड मॉर्निंग, कैसे काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. अँड आज ना थोडा सीन झाला. आज संडे आहे आणि म्हणजे मेन मी तुम्हाला मुद्दा सांगतो. आज गुड्डूला लेट झाला ऑफिसला जायला अँड रिझन बिहाइंड दॅट इज मी. बिकॉज काल रात्री मी तिच्या फोनमध्ये व्हिडिओ एडिट करत होतो अँड फोन मी थोडा आवाज कमी करण्यासाठी सायलेंटमध्ये गेलेला. सो अलार्म जो आहे तो वाजलाच नाही अँड उसी की वजह से थोडा सीन हो गया. सो मगाशी म्हणजे आता तुम्हाला थोडे पुढे बघायला भेटेलच, मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे जो की गुड्डूला मी सोडायला गेलेलो चालत रिक्षा स्टँडपर्यंत. बिकॉज आमच्या बिल्डिंगपासून रिक्षा स्टँड जो आहे तो खूप लांब आहे. दिख भी नहीं रहा हूँ मुझे ये वीडियो. सुबह 5 बजे छोड़ने जा रहा हूँ एंड मैडम को आज हो गया लेट. और कल क्या चीज़, कल से गाड़ी में से पेट्रोल गिर रहा है. आज सुबह 5 बजे मैं छोड़ने जा रहा हूँ चल के, वो भी चर्च गेट तक. देखते हैं चलो. मैडम फुल धड़ 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 भाग भाग के जा रही है एकदम. बाइक का भी आज ही मतलब कल ही अपने प्रॉब्लम हो गया. पेट्रोल गिर रहा है कब से, रुकने का नाम ही नहीं ले रहा है. पूरा कल ही पेट्रोल भराया था. चलो सामने नसीब रिक्षा अवेलेबल है. गेली मॅडम ऑटोनी. ठीक आहे. सो 5 वाजता मी काहीतरी गेलेलो, 5:15 वाजता तिला सोडायला अँड डेली ती 4:30 पर्यंत निघते. मॉर्निंगची गोष्ट करतो मी. आता बघा जस्ट बाहेर उजाडा म्हणजे उजेड होतं, उजाडा बोलतोय, उजेड होत आहे. अँड आता मी विचार केला की वॉकला जाईन, थोडं जॉगिंग करेन. मम्मी म्हणजे मी आलो ना जेव्हा आता गुड्डूला सोडून तर दरवाजा नॉक केला. सो मम्मी उठली बेल रिंग केल्यानंतर. मम्मीला बोललो की मम्मीने मला लास्ट टाइम एकदा बोलू होती की मला पण चल वॉकवरती घेऊन. चालत तर नाही मम्मी एवढं, पण बघू. आता बोललो मी मम्मीला की उठ आता, चल लवकर आपण जाऊन येऊया. सो आता जाऊया मम्मीला वॉकला घेऊन. आणि आजचा मी पूर्ण दिवस रेकॉर्ड करणार आहे बहुत दिनों बाद. मतलब इतना ना मैं कंटिन्यूसली बना नहीं रहा था. अभी बीच में मैंने सोचा था कि अच्छे अच्छे टॉपिक्स पे बनाएंगे, बट वो अच्छे टॉपिक्स के लिए अच्छा टाइम भी लगता है जो अपने पास है नहीं. नाईट करून येतो आणि फुल झोपून असतो मी, म्हणून थोडा शॉर्ट होतो. ठीक आहे, काही नाही. सो आता आपण निघूया. मम्मी आता रेडी होते. मी ब्रश वगैरे तोंड धुवून झालोय. आता जातो मम्मीला, म्हणजे मम्मी बरोबर जातो खाली आणि मम्मीला थोडं दाखवतो मी कुठे वॉक करतो, कुठे जॉगिंग करतो असं. जर मम्मी त्या जागेपर्यंत आली तर ठीक आहे, नाही तर बिल्डिंगच्या खाली थोडं गार्डनमध्ये किंवा बॅक साईडला राऊंड वगैरे मारू. चलो गाईस. सो गाईज हे बघा, इकडून बाहेरचा व्ह्यू बघा. सकाळी ते मस्त ना भाई पक्षी वगैरे एकदम आवाज करत असतात, ऐकायला पण खूप मजा येते. आणि बरोबर म्हणतात ही नेट लावली आहे ना, नेटमुळे एवढं नीट व्यवस्थित दिसत नाही. तर बाकी थांबा हे बघा. हां आता बघा काय वाटतं. आता मी कॅमेरा हे करीन तर थोडं परत नेट येईल. सो खूप भारी वाटतं, मस्त वाटतं एकदम. आणि थंडीत तर इकडे काहीतरीच थंडी लागते खूप जास्त. चला तर मम्मीनी पण मला आवाज दिला आहे. सो आपण आता जाऊया मम्मीकडे, मम्मीला घेऊया आणि ह्या साईडला राऊंड मारायला त्याने, इकडे लेफ्ट साईडला. इथून समोर आमचा रिक्षा स्टँड येतो. मी इथे चाललो आहे आता राऊंड मारायला बॅक साईडला. सो आईज फायनली राऊंड मारायला चाललो आहे मी. मम्मी पण इथे रेडी आणि मी पण. मम्मी आता अजून राऊंड मारणार आहे की झालं राऊंड मारून? मम्मी फक्त बिल्डिंगच्या खाली उतरली आहे. मागे आम्ही जरासं राऊंड मारलं आहे. हे तर माझं मला वाटतं 5% किंवा 7% असेल. मी ह्याच्यापेक्षा खूप जास्त राऊंड मारतो मोठा. आणि मम्मी जरा पण राऊंड नाही बोलते. काय रस्ते कसे खराब आहे ते. तिकडे पुढे गेलो ना त्या साईडला तर एकदम चांगला व्यवस्थित रस्ता आहे चालायला. ठीक आहे, पण चला पहिल्यांदा आली तर एवढीच चालली तरी बस आहे. नेक्स्ट टाईमाला आली तर अजून जास्त चालेल. आणि कसं वाटलं मम्मी तुला आज सकाळी सकाळी खाली येऊन? ना एकदम गावासारखं मजा येते. थोडा ऑरेंज व्हिडिओ येत असेल बिकॉज एकदम सकाळ होत आहे ना, तर एकदम पूर्ण व्यवस्थित उजेडणं झालं आहे. हलका हलका होतोच आहे. सो त्याच्यामुळे असं वाटतं. चला डायरेक्ट घरी जाऊन नाश्ता वगैरे करू, बघूया. आणि बघा मम्मीने ते जास्वंत तोडलीत. नेहमी बोलायची मला जास्वंत कुठे दिसले, मला कधी दिसायची पण नाही. मम्मीचीच बरोबर तिथे नजर गेली झाडावरती आणि मम्मीने तोडली. चलो सो गाईज आता आम्ही जस्ट बिल्डिंगमध्ये बसलो आणि मम्मीने बाहेरून 2 जास्वंदी घेतली आणि ते ह्यावाल्या झाडामधनं 2 जास्वंदी घेतले.
मम्मी रुबीला विचारते तू घालते का. सो गाईज जसं आता आम्ही राऊंड मारून आलो आहे. डॅडींना पण जाताना मम्मीने उठवून ठेवलं आणि बाल्कनीमध्ये बघा आलं की एवढा उजेड आलाय. तर हे बघा गाईज मी तर जस्ट इथे हंतरून वगैरे उचलून आलो आणि मम्मी बघा इकडे परत येऊन झोपली. मला बोलते जरा झोपू दे पडू दे मला. उठा मम्मीला झोपू विपू नकोस. झोपते थोडी मग काय पडते. पागल झालं दाखवतो काय वेळा उठ मग चल मी चहा ठेवतो. का सांगितलं चार दिवस पाणी ठेव तापत. सो गाईज डॅडींचं जस्ट मी आता ब्रश वगैरे करून घेतलं आहे. मम्मी आंघोळीला गेली आहे आणि विचार करतो तर 7 झाला ना. सकाळी मॉर्निंगला पण पाणी आहेत आमच्या इथे. अजून झाला नाही टायमिंग. आताचे 7 वाजणार आहेत. सो मी विचार करतो आता इकडे ना मस्त पाणी वगैरे मारून घेऊया बाल्कनीमध्ये. एकदम क्लीन करून घेऊया इथे पण आणि बेडरूमची जी बाल्कनी ह्या साईडला तिकडे पण. आणि सकाळी सकाळी आता बाल्कनीमध्ये ऊन येतं एकदम छान वाटतं. मस्त वाटतं एकदम. पहिला आम्ही जिथे ईस्टला राहायचो ना तर आमच्या घरात जरासं पण ऊन नाही यायचं. इथे पण असं येत नाही पण हलकं थोडंफार फक्त बाल्कनीपर्यंत येतं. मागे बघा आतमध्ये काहीच नाही. हे जेवढं येतं आहे ना हे एवढंच आहे इथे आणि त्यावाल्या बाल्कनीमध्ये. दोन्ही बाल्कनीमध्येच थोडं थोडं ऊन येतं पण मस्त वाटतं एकदम बघायला म्हणजे फील करायला. सो गाईज जसं मी तुम्हाला बोललेलो बाल्कनी साफ करायची आहे. सो त्या साईडला तर मी पूर्ण बाल्कनी साफ करून घेतली एकदम क्लीन केली आहे. आणि ह्या साईडला आता फुल पाणी बिनी टाकलं आहे. मम्मी बघा तिथून बघते बघा कशी गपची. सो ह्या साईडला आता पाणी वगैरे टाकलं आहे आणि ही बघा माझा हत्यार ह्याच्याने फुल एकदम धाडधूड साफसफाई चालू आहे आपली. ब्लिचिंग पावडर असती ना आणि टाकलं असतं ना हे जरा ब्राऊन झालं आहे ना मध्ये कुठे मस्तवाला क्लीन झालं असतं. पण ठीक आहे चालेल जसं जमतं तसं आपण क्लीन करू. थोडं गुड्डूला पण आराम देऊ बिकॉज कधी पण ना ती संडेच्या टायमाला गुड्डू झाली मम्मी झाली ही लोक म्हणजे संध्याकाळच्या टायमाला पाणी वगैरे टाकून धुतात वगैरे. तर मी विचार केला आज संडे तर आपणच धुऊया जरा हेल्प होईल त्यांना पण. आणि ब्रेकफास्ट वगैरे करायची भूक पण लागली बिकॉज मी उठलाय 5 वाजता गुड्डूसाठी. आणि गाडीने शॉर्ट दिला तो वेगळा. तर गाडी पण रिपेअर करायला जायचं ते पेट्रोल लीक होतं इथे. चला तर घरी फिनाईल जे आहे ना त्याच्याने काही निघत बिगत नाही म्हणजे नकलीवालं फिनाईल आहे मला वाटते. आणि ब्लिचिंग पावडर पण नाही. तर मी जस्ट मम्मीला विचारलं तर मी काय केलं म्हणजे मी आपला डोका लावलं नाही. हे बघा इथे हे हार्पिक आहे. हार्पिक आणून टाकलं इथे आणि फुल मस्त टाकून झाडून बिडून ठेवलं आहे. आता थोड्या वेळाने धुतो येईल आणि बघूया जे ब्राऊन आहे ते निघतं की नाही. जास्त नाही टाकलं हलकं टाकलं आहे पण बघूया निघतं की नाही वाईट होतं की नाही. Few moments later. मम्मी काय बनवते काय नाही. अच्छा कांदा पोहेच बनवते आणि मम्मी ते हे फ्राय कर ना जरासं बटाट्याचे फ्रेंच फ्राईज. माझी बोलायचं ना झालं. सो गाईज जस्ट आता झाडू वगैरे मारून झाले एकदम साफसफाई क्लिनिंग झाली आहे. आणि आता ब्रेकफास्टला बसतो. डॅडी आता जस्ट चाय पितात आहे बिकॉज ते कांदा पोहे खात नाही. हे बघा आमचा तर मगाशीच ब्रेकफास्ट करून झालेला आणि डॅडींसाठी मी आता पाव घेऊन आलो आणि डॅडी आता ब्रेकफास्ट करायला बसले तिथे. जस्ट आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झालो आहे. अँड बाहेरून उजेड हलका येतो तो बघा ना घरात एकदम फेसवरती वेगळाच ग्लो येतो आहे. एवढा गोरा तर नाही आहे मी बट ह्याच्यामुळे येतो आहे. सो कॅमेऱ्यामध्ये बघायला खूप मस्त वाटतं आहे. अँड आता हां जसं मी तुम्हाला बोललो आता आंघोळ वगैरे करून आलो आहे. तर मम्मी बोलत होती काय आणणार आहेस का म्हणजे चिकन वगैरे. सो चाललो आता खाली चिकन वगैरे आणू. नंतर आपल्या गाडीचं पेट्रोल जे आहे ते लिकेज होतं आहे. मी तुम्हाला खालती गेल्यावर दाखवत होते जेव्हा गाडी काढीन तेव्हा. सो मी खालती ना जाऊ दे आता काय बोलणार नाही तुम्हाला खाली जाऊनच दाखवतो. पहिला चिकन घेऊया जाऊन चला. सो गाईज जस्ट आता चिकन घेऊन आलोय मी आणि डॅडी बोलतात आहे बनवताना दाखव की कसे बनवतात काय मसाले टाकतात कसा पूर्ण प्रोसेस आहे. असे मी जसं तुम्हाला बोललेलो ना बाईकचा प्रॉब्लेम झाला तर हे बघा मी इथे अशी बॉटल करून लावून ठेवलेली. सो कालच ना मॉर्निंगला पेट्रोल भरलेलं आणि पूर्ण पेट्रोल खाली झालं आहे. आता हे बघा खाली पण इथे एवढं पडलेलं आहे आणि वेस्ट झालं ते तर खूपच. कारण का काल ऑलमोस्ट मी अर्धी टाकी केलेली बाईकची आणि पूर्णचं पूर्ण वेस्ट झालं. सो नंतर मी विचार केला सकाळी 5 वाजता गुड्डूला सोडायला गेलेलो तेव्हा ही परत एक बॉटल लावली तर ही जराशी भरली आहे. सो ह्याच पेट्रोलवरती आता आपण जाऊया गाडी गॅरेजमध्ये घेऊन आणि गाडीचं पहिला काम करून घेऊया सो की आपल्याला गाडी खूप कामाला येते म्हणून. सो गाईज हे बघा आता जस्ट मी गाडी घेऊन आलो आपली इथे गॅरेजमध्ये आणि बघूया पेट्रोल कशामुळे लीक होतं आहे कार्बोरेटरमधनं. कारण काल ना सिरियसली 2-3 लिटर पेट्रोल आहे ना 3 लिटरच्या आसपासला वेस्ट गेलं आहे. गाईज आता कार्बोरेटर पूर्ण काढलं आपल्या गाडीचं आणि कार्बोरेटर वगैरे एकदम क्लीन साफ करून घेऊया बिकॉज नवीन लावायचे काहीतरी 3200-3400 रुपये. आणि आता मी विचार केला की आता जाऊ द्या नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ तेव्हा लावूया.
सो गाईज जस्ट मी आता गाडी वगैरे गॅरेजमधनं घेऊन आलो आहे, एकदम बनवून टापटीप झाली. आता ऑइलिंग वगैरे पण गेली, ब्रेक टाईट वगैरे. आणि मेन जो आपला सीन होता पेट्रोल पाडायचा तो पण इश्यू आपण रिझॉल्व्ह केला आहे. सो गाईज जसं तुम्ही आता बघितलं, मी जस्ट खालून वरती आलो आहे, फ्रेश वगैरे झालो, तोंड फुसतच होतो तेवढ्यात परत एक कॉल आला. मी जसं तुम्हाला खाली बोललेलो आता की आपल्याला परत दुसऱ्या कामासाठी बाहेर जायचं. सो त्यांचा कॉल आलेला आणि आता आपल्याला जावं लागेल परत. सो कधीपासून तर मी हाफ पॅन्ट म्हणजे शॉर्ट्स आणि टी शर्टवरती होतो, आता मस्त चेंज वगैरे करतो परत, म्हणजे शर्ट पॅन्ट घालतो आणि मग निघूया आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी. ते तरी मी रेकॉर्ड नाही करणार आहे बिकॉज समजा आता काही थोडं पर्सनल पण असतं, सो त्यामुळे मी ते रेकॉर्ड नाही करणार आहे. बट आता जाऊया आपण. सो डॅडी तर इथे मॅच वगैरे बघतात, वुमेन्सची मॅच चालू आहे वाटतं. आणि मम्मी इथे आपलं मस्त चिकन वगैरे बनवते. इथे चिकन बनवलं आहे मम्मीने एकदम भारीवालं. आणि इथे आपला राईस आहे आणि हे चिकन बघा, तुम्ही मगाशी मला दाखवलं ना चिकन लॉलीपॉप लेग पीस आपले, तर हे चिकन लेग पीस इथे फ्राय केलं आणि थोडी कलेजी वगैरे जी आहे ती फ्राय केली आहे. सो चला आता थोड्या वेळात आपण रेडी होऊ, शर्ट पॅन्ट घालू. जसं मी तुम्हाला बोललो मला जायचं आहे बाहेर, तर जाऊया थोडं काम वगैरे करून घेऊया. ऊन एवढं आहे ना बाहेर, काय म्हणजे काहीतरीच जास्त आहे. आणि जसं आमच्या इथे मी जसं बोलतो ना इकडे जेवढी थंडी लागते तेवढं बरं वाटतं थंडीत, तसंच आता उन्हामध्ये पण वाट लागते. ऊन पण खूपच जास्त आहे, खूपच गरमी होते. आणि मम्मीने बघा हे तांदूळ सुकवत ठेवले तिकडे. आणि हे तांदूळ जे आहेत ना काल मी रॅशनमधनं घेऊन आलो, रॅशनच्या लाईनीमध्ये गेलेलो काल, थोडा अर्धा तास पाऊण तास इथे थांबलो, लाईनीमध्ये नंबर आला आणि रेशन घेऊन आलो आहे काल मी. चला आता रेडी होऊया फटाफट. सो गाईज बाहेरून जस्ट मी आता आलो आहे. दुपारचे ना हे घड्याळ ऑटोमॅटिक आहे, याच्यामध्ये टाईमच नाही सेट केला. याला भाई 15 वेळा ते गोल गोल चावी फिरवायला लागते, नंतर जाऊन हा सेट होतो. म्हणजे चालू होतो आणि त्याच्यानंतर सेट करावा लागतो, असं सीन आहे. तर वडवा ते सगळं बाहेर गेलो, 2 वाजलेत आणि पूर्ण घामाने भिजलो एकदम मजबूत व्हायला. आणि आपलं काम जे होतं ते झालं आहे. मम्मी सध्या जेवायला बसली आहे, दाखवतो तुम्हाला. आणि थोड्या वेळात आता मी पण जेवायला बसेल, नंतर झोपेन उठेन आणि मग पुढे काय आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे आजच्या व्लॉगमध्ये. सो नक्की तुम्ही व्लॉग जो आहे ना आजचा पूर्ण बघा. आणि हा व्लॉग तर आय गेस मी पूर्ण मराठीमध्येच बनवला आहे, बिकॉज खूप जण असे बोलायचे की भाई मराठीमध्ये बनव, मराठीमध्ये मजा येते. आणि काही जण जे असे आहेत जे आपली हिंदी पब्लिक आपला व्लॉग बघते, त्याला म्हणा भाई हिंदी में बना, हम लोग थोडा मराठी समझ में नहीं आता. सो समजत नाही, खूप कन्फ्यूज होतो मी की कशामध्ये ब्लॉग बनवायचा, बट स्टील बनवतोय मी. सो हे बघा मम्मी आता जेवायला बसली आहे, मी पण आता फ्रेश होईन, चेंज करेन आणि मी पण जेवायला बसेन. सो गाईज झोपून उठलो मगाशी अँड देन मी ना डायरेक्ट गुड्डूला घ्यायला आलो. आणि तुम्ही ना आता बोलताना माझ्यामध्ये काहीतरी नोटीस केलं असेल, नाही केलं असेल तर नीट नोटीस करा. अँड गुड्डूला पिकअप केलं, ईस्टला गेलो, ईस्टला जरा काम होतं ते केलं आणि आता परत वेस्टमध्ये आलो. सो आता आम्ही कुठे आलो ते तुम्हाला दाखवत होतं. सो ही आपली मॅडम आणि आता आपण आलो आहे पाणीपुरी खायला. सो पाणीपुरी वगैरे खाऊया आणि देन जाऊया घरी, बिकॉज IPL पण चालू आहे तर बघायला खूप मजा येते. तर IPL पण बघूया. तर पहिला आपण पाणीपुरी खाऊ. गुडिया मॅडम. सो गाईज फायनली पाणीपुरी वगैरे खाऊन आता मी घरी आलो आहे गुड्डूला घेऊन. अँड गुड्डूला विचारूया गुड्डूचा दिवस आज कसा गेलेला. सो मॅडम इकडे आलो, इथे एवढा खास नाही पण इथे बघा ना, इथे आल्यावर व्हिडिओ मस्त येते. सो तुमचा दिवस कसा गेला आजचा? पहिला तर माझी मॉर्निंग एकदम मस्त आणि एकदम लेट झाली, राईट? हो ते तर मी आधी सांगितलं तुम्हाला का लेट वगैरे आणि मेरे खूप राग येत होता कारण की मेरे खूप लेट झालेला आणि ही मला परेशान करत होती बीच बीच में. कुछ नहीं, क्या परिचय. तुम्हाला बोलता बोलता एक तुम्ही नोटीस मेरे को जाऊ नाही देतो, मेरे को फटाफट भागना, ऐसे बीच में कैसे पकड़ रहा है. जब पकडायला सांगते तर तेव्हा नाही पकडत. हा आता पकडते. सो मेन सीन सकाळी सकाळी मस्त चिकन खाताना ना माझं हे दात आहे ना म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये तुटलेला आणि आता ना चिकन खाताना पुन्हा तुटला यार. तर त्याला ना ते असे कव्हर सारखं काहीतरी लावतात डेंटिस्ट लोक आणि सीन झाला यार. चिकन खाताना परत पुन्हा तुटला. आता मला परत जाऊन उद्या सकाळी डेंटिस्टकडे जायचं आहे आणि चांगले झाले तर पटेली. माझे दात मध्ये देखो, इधर इधर गैप है देखो. आय डोंट लाइक दिस गैप. चला ठीक आहे, स्वतः बघूया. मॅडमचा दिवस होता, बाकी सकाळ थोडी बेकार गेली, बाकी दिवस आहे चांगला गेला असेल, व्यवस्थित गेला असेल मस्त. आणि आता मी भेटलो येईल संध्याकाळी तर अजून चांगला जाईल दिवस. मला आता डॅडींना मालिश वगैरे पण करायची. ऐसा क्या हो गया? सुपरस्टार आहे आपण बाय.
मेले ये तो किसके और ऑल अराउंड सबके हसायला येतं यार दादाचा. आणि मेन ना उद्या सिरियसली खूप बिझी दिवस जाणार आहे आणि त्या बिझी दिवसातच बरोबर उद्या आपल्याला डेंटिस्टकडे जायचंय. सो डॅडींना मला आता तेल लावायचंय, डॅडींना मालिश वगैरे करायचे, ते मालिश करेन नंतर बघू. सो दिस इज हाव म्हणजे पूर्ण दिवस माझा गेला आहे आजचा. आणि गुड्डू काय माहिती काय माहिती म्हणजे मला दिसतंय तुम्हाला नाही दिसत ती काय करते. थांबा एक सेकंड फक्त एक सेकंड. एक सरप्राईज आहे. सरप्राईज तुमच्यासाठी तर आय डोंट थिंक तुमच्यासाठी, पण गुड्डूसाठी सरप्राईज आहे. आणि मम्मी पण थोडी बघून सरप्राईज होईल. ओके, मी नाही सांगणार काय सरप्राईज आहे. तुम्ही ना गेस करा हे व्हिडिओ मध्ये, म्हणजे मला माहित पडेल की हे व्हिडिओ किती डिटेलतून बघतो. ओके, चला आय गॉट सरप्राईज. गाईस, सो आपण गुड्डूसाठी नवीन एक गळ्यातलं बनवलंय. सो आता घरी कोणालाच माहित नाही, गुड्डूला पण म्हणजे एवढी आयडिया नव्हती. तर आता काय बोलतो मी मला सांगायला. सो गुड्डूसाठी आपण नवीन गळ्यातलं बनवलंय. आता जाऊन मम्मीचे रिएक्शन बघूया. मम्मीला काय माहिती नाही. चला, मम्मी इथे मस्त थंडा बनवते. तेरे को तो सोना पसंद नहीं है. लंबा वाव, बरं झालं केलं. रोज घालायला छान वाटतं. छान आहे डिझाईन. कोणाची चॉईस आहे? भावाची का तुझी? हो, छान आहे. कमी दे रहे हो? ये ना, मेरे को सोना भी, मेरे को गोल्ड भी पसंद है और मेरे को सोना भी पसंद है. मेरे को दोनों पसंद है. दोनों पसंद है. पहले तो बोलती मेरे को पसंद नहीं, मेरे को चुभता है, मेरे को अच्छा नहीं लगता है. अभी कैसे लगा? अभी अच्छा लगने लगा. मेरे को ऐसे नहीं पसंद है, मैं फिर भी नकली पहनूंगी. पर सामने से मेरे को कोई देता है तो मैं कभी मना नहीं करती. अच्छा, समझे? सामने से मिला ये. सामने से कोई देता है तो मैं मना नहीं, मैं किसी को रोकती नहीं अपने आप को देने से. हाँ, ये बात है. कशी वाटली तुला मग? मस्त छान आहे डिझाईन. कभी दे रहे बर्थडे का गिफ्ट. मस्त डिझाईन दिया ना अभी ये. मिनट और यहाँ से गया तो फिर 100 का आंकड़ा पकड़ना भी मुश्किल हो. किसकी मैच चल रही है? उसके बाद लखनऊ किसकी मैच चल रही है? आए और एक स्लो डाउन थोड़ा सा